ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ प्रमाणपत्रांची ट्रॉफी वितरित करावी. हार्दिक अभिनंदन. तुम्ही वाटचालीसाठी मनपूर्वक मुलाचा आजार आहे अंतिम फेरी सुरू होत आहे. 200 मीटर शॉटपुट मध्ये काळजी घ्या का. शॉटपुट स्पोर्ट्समधून विद्यार्थ्यांना तुंग भरारी मिळतील. नवीन नवीन तयार होतील स्पोर्ट्सवाले. म्हणजे आपल्या आता बघा देशामध्ये आज आपला जगामध्ये नाव करणारा नीरज चोप्रा भालाफेकमध्ये जो आहे, आज जगात त्याचं नाव झालेलं आहे. आज मी सुद्धा भालाफेकमध्ये चॅम्पियन होतो रायगड डिस्ट्रिक्टसाठी. त्यासाठी मी सुद्धा खेळलेलो होतो. पण आम्हाला किमान म्हणजे मला डिस्क्वालिफाय केलं होतं. मी माझ्याकडे शूज नव्हते. आम्ही बीच चॅम्पियन आता समजा सर्वांना शूज मिळतात, तेव्हा मला शूज नव्हते म्हणून मला डिस्क्वालिफाय केलं होतं. का तर तुमच्या शूज नाही इंटरनॅशनल इंटरस्टेटला आता सर्वांना शूज मिळतात. यातून आता सर्वांना बघा, आता सर्व विद्यार्थ्यांना जे स्पर्धेमध्ये भाग घेतात सहभाग पत्रक मिळतोय. तेव्हा आमच्याकडे अशी पद्धत नव्हती. फक्त त्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशी स्पर्धा बक्षीस मिळत होते. त्याच्यामुळे नवीन जी पिढी आहे त्यांना खरोखर उत्स्फूर्त त्यांना कॉन्फिडन्स वाढेल ह्या अशा स्पर्धा घेतल्याने नाही. आणि नवीन नवीन आपल्याला देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला नवीन नवीन स्पोर्ट्समन मिळतील. रामशेठ ठाकूरांचा आज अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे देशात काही ठिकाणी नाव आहे. तर ते दानशूर आहेत. दानशूर व्यक्तीबद्दल काय आता लोक काय दानशूर व्यक्ती बोलले तर दानशूरच आहेत. ते मनापासून ते तन मन धनाने करतायत. हा एवढा ग्राउंड मोठा जो आहे हा स्वतःच्या खर्चाने केलेला आहे. अशी किती ग्राउंड आहेत. रयत शिक्षण संस्थेला ज्या माणसाने 125 कोटी रुपये दान केले काय हा त्यांची सुद्धा स्वतः शिक्षक आहेत. शिक्षकांना ते विद्यार्थी घडवायचे आहेत म्हणून त्यांच्या ते मनापासून कित्येक वर्ष त्यांनी काम केलं आणि करतात. घडतील असं मला